आणि यानंतर आपण वरळीत जाऊयात। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आता कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। नारळी पौर्णिमेनिमित्त पारंपरिक वेशभूषेमध्ये आदित्य ठाकरे आता आपल्या मतदारसंघामध्ये फेरफटका मारत आहेत। नारळी पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व कोळी समाजामध्ये आहेत आणि एकाच वेळेला शिंदे आणि आदित्य ठाकरे आता वरळीत पोहोचल्याचं सध्या चित्र आहे। तेव्हा एकनाथ शिंदे यांनी देखील कोळी बांधवांची जी पारंपरिक टोपी आहे ती परिधान केलेली आहे, तर दुसरीकडे आदित्य ठाकरे हे देखील पारंपरिक वेशभूषेमध्ये आता वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये भेट देत आहेत। या दोन्ही नेत्यांचं स्वागत करण्यात आलेलं आहे। नारळी पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व कोळी समाजामध्ये असतं। आपला जो परंपरागत सण आहे त्यानुसार ते आपल्या समुद्राला अर्थातच दर्या सागराला नारळ अर्पण करतात आणि इथूनच कोळी बांधव त्यानंतर मोठा जल्लोष करतात। पारंपरिक नृत्य देखील या सगळ्या कोळी बांधवांकडून करण्यात येतं आणि राखी पौर्णिमा अर्थातच दुसऱ्या दिवशी साजरी करण्यात येते। आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे हे आता वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे हे देखील वरळीतल्या कोळीवाड्यातच चाललेले पाहायला मिळत आहेत। तेव्हा आता हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर या क्षणी येणार का याची उत्सुकता आता राज्याला लागलेली असेल। मात्र सणाचं औचित्य आहे आणि या सणाच्या औचित्यानिमित्तानं आता हे दोन्ही नेते सध्या वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले पाहायला मिळत आहेत। एकीकडे एकनाथ शिंदेंचं सध्या स्वागत केलं जात आहे, औक्षण त्यांना केलं जात आहे। त्यांच्यासोबत शिवसेनेचा नेता आणि अभिनेता सुशांत शिलार देखील आपल्याला पाहायला मिळतात। दुसरीकडे आदित्य ठाकरे हे आपल्या कार्यकर्त्यांसह नेत्यांसह देखील वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। एक वेगळं चित्र आपल्याला काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या विधिमंडळात पाहायला मिळालेलं होतं। अंबादास दानवे यांची टर्म पूर्ण होत असल्यानं फोटो सेशन झालेलं होतं। या फोटो सेशनच्या वेळेला शिवसेनेतल्या बंडाळीनंतर उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे प्रथमच फोटो सेशनसाठी पाहायला एकत्र आलेले पाहायला मिळालेले होते। अर्थातच या दोघांनी एकमेकांकडे बघणं टाळलेलं होतं आणि या दोघांच्यामध्ये केवळ एका खुर्चीचं अंतर होतं। आणि आता त्यानंतर सगळ्यांना उत्सुकता लागलेली आहे, ती म्हणजे आता एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत। आता कोळीवाड्यामध्ये हे दोन्ही नेते एकमेकांच्या समोर येणार का, आले तर एकमेकांच्या सोबत यांचं एकमेकांशी काय नेमकं डील असेल, काय नेमकं डील होऊ शकतं याची उत्सुकता आता सगळ्यांना लागलेली आहे। आपला परंपरागत सण असलेला हा जो सगळा सण आहे तो मोठ्या उत्साहात कोळी बांधवांकडून साजरा केला जातो। आपण या सगळ्याबद्दलचे अपडेट जाणून घेऊया, तर राजू सोनावणे आपल्यासोबत आहे। राजू, एकाच वेळेला एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आता आपल्याला वरळीतल्या कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळतात। दोघांचंही जंगी स्वागत करण्यात येत आहे, काय नेमकं घडतंय? दीपक, आपण पाहतोय की नारळी पौर्णिमा आहे आणि कोळी बांधवांचा हा सगळ्यात मोठा उत्सव आहे। मुंबईतल्या वरळीमध्ये हा उत्सव जो आहे तो मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो। आता याच कोळीवाड्यामध्ये एकीकडे राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पोहोचलेले आहे आणि दुसरीकडे आदित्य ठाकरे सुद्धा पोहोचलेले आहेत। एकनाथ शिंदे हे पुढे आहेत आणि आदित्य ठाकरेंच्या मागच्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकाच कोळीवाड्यामध्ये दोन्हीही नेते पोहोचलेले आहेत आणि दोघेही नेत्यांचं जे आहे ते स्वागत जागोजागी जे आहे ते होताना पाहायला मिळते। आपण पाहतोय का आदित्य ठाकरे यांची वेशभूषा जी आहे ती कोळी बांधवांसारखी केलेली आहे, डोक्यामध्ये त्यांनी टोपी घातलेली आहे आणि कोळी बांधव जे आहेत ते जागोजागी त्यांचं खरं तर स्वागत करताना पाहायला मिळतात। खरं तर आदित्य ठाकरे यांचा हा मतदारसंघ आहे आणि त्याच मतदारसंघामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलेले आहे। त्यामुळे दोन्हीही नेत्यांचे कार्यकर्ते जे आहेत ते उत्साही आहेत, एक सोबत जे आहे ते चाललेले आहेत आणि थेट समुद्राच्या दिशेने दोन्हीही नेते जे आहेत ते जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर सूर्यास्त होण्याच्या आधी जे आहे ते त्या ठिकाणी पोहोचणं अपेक्षित आहे, म्हणून दोन्ही नेते जे आहे मोठा घाई गडबडीमध्ये जाताना पाहायला मिळतात। मात्र दोन्ही नेत्यांचं जे आहे ते जागोजागी स्वागत होताना पाहायला मिळते। मात्र हे स्वागत होत असताना
जर एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे हे आमने सामने आले तर नेमकी कार्यकर्त्यांची काय भूमिका असणार आहे हे सुद्धा पाहणं अतिशय महत्त्वाचं राहणार आहे. आपण पाहतोय की आदित्य ठाकरे यांच्यासोबत महेश सावंत सुद्धा जे आमदार आहेत शिवसेना ठाकरे गटाचे ते सुद्धा उपस्थित आहेत आणि इतर कार्यकर्ते स्थानिक सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे दोन्हीही नेते जे आहेत ते कोळीवाड्यात पोहोचलेले आहेत आणि आता थेट समुद्राच्या दिशेने जे आहे जाताना पाहायला मिळतात. मात्र जात असताना दोन्ही नेत्यांचं जे आहे ते कोळी बांधवांकडनं स्वागत होत आहे. खरं तर आपण पाहतोय का सकाळपासूनच या मोठ्या उत्सवाला सुरुवात झालेली आहे आणि आपण पाहतोय का मागच्या वर्षी सुद्धा या ठिकाणी ठाकरे गटाचे नेते होते आणि शिवसेना एकनाथ शिंदे यांचे सुद्धा जे आहे ते नेते आपल्याला पाहायला मिळाले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती दोन्ही गटांसाठी पक्षासाठी जे आहे तो हा अतिशय महत्त्वाचा आहे. खरं तर आदित्य ठाकरे यांच्या बालेकिल्ल्यात जे आहे ते एकनाथ शिंदे सुद्धा आलेले आहेत आणि त्यांचं तेवढंच मोठं स्वागत सुद्धा होताना पाहायला मिळतंय. दीपक, आदित्य ठाकरे असतील किंवा एकनाथ शिंदे असतील, खरं तर कोळी बांधवांसाठी हा सण अतिशय मोठा असतो. दर्याला अर्थात सागराला नारळ अर्पण केल्यानंतर या सणाला त्यांच्या सुरुवात होते. आत्ता इथून या कोळीवाड्यामध्ये काय नेमका कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे, काय नेमकी प्रथा परंपरा आहे कोळी बांधवांकडून आता जपली जाणार आहे ज्यासाठी हे दोन्ही नेते उपस्थित आहेत? अगदी दिमाग आपण पाहतोय की कोळीवाड्यामध्ये मोठ्या उत्साहात त्यांचं स्वागत होतंय. खरं तर आज नारळी पौर्णिमा आहे आणि सकाळपासून जे आहे ते नारळ फोडण्याचे कार्यक्रम असतील किंवा विविध परंपरेनुसार कार्यक्रम होताना पाहायला मिळतात. मात्र हे कार्यक्रम होत असताना एक आपण लक्ष ठेवलं पाहिजे की आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकांसाठी सगळ्यांसाठीच कोळीवाडा हा जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे नेहमीप्रमाणे या ठिकाणी आदित्य ठाकरे पोहोचलेले आहेत आणि यावेळी स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा पोहोचलेले आहेत. त्यामुळे दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते सुद्धा ठिकाणी जमलेले आहेत आणि दोन्ही नेत्यांचं स्वागत जे आहे ते होताना पाहायला मिळतंय. खरं तर आपण पाहतोय की मुंबईचा वरळी जो हा परिसर आहे हा नेहमीच चर्चेत आणि महत्त्वाचा राहिलेला आहे. खरं तर आपण पाहतोय की वरळी जो आहे तो कोळी बांधवांचा या ठिकाणी बालेकिल्ला आहे आणि या बालेकिल्ल्यामध्ये सर करण्यासाठी जो पक्ष जो आहे तो प्रयत्न करत असतो. खरं तर मराठी माणसांचा हा परिसर आहे, भाग आहे आणि त्यामुळे दोन्हीही शिवसेना नेहमीच ताकद लावताना पाहायला मिळते. अगदी विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल या ठिकाणी जे आहे ते दोन्हीही पक्षांनी ताकद लावलेली होती आणि आता स्थानिक म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणूक आहे आणि याच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जे आहे ते वरळी ही सगळ्यांसाठी महत्त्वाची असणार आहे. खरं तर एकनाथ शिंदेसाठी वरळी ही सुद्धा तेवढीच पद्धतीची आहे कारण स्वतः एकनाथ शिंदे या ठिकाणी आलेले आहेत. कारण त्यामुळे स्वाभाविकच आता दोन्ही नेते वरळी कोळीवाड्यामध्ये पोहोचलेले आहेत. दोन्ही नेते समोरासमोर येऊ शकतात का हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे. तुझ्याकडून या सगळ्या संदर्भातले प्रत्येक क्षणाचे अपडेट घेत राहू. तुर्तास राजू, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल. आणि यानंतर राज्यातल्या इतर काही महत्त्वाच्या घडामोडींचा सविस्तर आढावा घेऊया. कामाच्या झपाट्यासाठी ओळख असलेले राज्याचे दोन्ही